तर आपण जाणून घेऊया की आपल्यामध्ये जे उपोषण झाले खूप दिवसापासून, तर तुमची काय प्रतिक्रिया ह्या उपोषणाबद्दल? जय महाराष्ट्र जय शिवाजी. हे जे उपोषण चालले तरी उपोषण तर गावच्या याच्यासाठी चाललेलं आहे. तर ही जागा जी मोकळी करून द्यावी वन खात्याने. किती वर्षापासून तुम्ही गावात राहताय? मस्त 19 ते 19 सालापासून राहतो आम्ही. हे जे काही क्षेत्र होतं, या क्षेत्राची तुम्हाला यापूर्वी कधी कल्पना होती का नव्हती? ही तुम्हाला कल्पनाच असते ते ताब्यातच द्यायला नसतं आलं, ते गावांनी ताब्यात घ्यायचं असतं, पण ही शासनाने ताब्यात घेतलेली आहे. याच्यावरती शासन ज्या प्रकारे काम करत आहे किंवा हे जे उपोषण करते एवढ्या दिवसापासून जे काही प्रयत्न करतायत, ही जमीन गावाला मिळावी किंवा शासनाला मिळावी यासाठी जे काय आदप्त आहेत त्या संदर्भात काय सांगाल? अहो ही गावाचं काम येतं, एक वैयक्तिक माणूस करतोय, ह्या माणसाचं उलट आभार मानावं लागतील. कारण का गावांना काही अजून माहिती नाही यातलं. गायरान म्हणजे काय, ही गायचा चारा ही गाढवांना घालतात, मी जास्त झालेलं आहे. काय तुम्ही संपूर्ण गाव आज या आंदोलनकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहिलेलं दिसते, कशा प्रकारचं पाठिंबा तुम्ही या आंदोलनकर्त्यांना देताय? नाही, सगळेच गावाच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा राहील आणि वैयक्तिक बी राहील. आणि ह्या आंदोलनासाठी ग्रामपंचायत काही मदत? ग्रामपंचायतीने भरपूर मदत केलेली आहे, प्रोसिडिंग केलेले आहे, ठराव घेतलेले आहे, सगळे त्यांच्या पद्धतीने केलेले आहे. अजून पण आहे का?